या ठिकाणी चार हल्ले या ठिकाणी करण्यात आले, 4 मिसाईल या ठिकाणी डागण्यात आलेली आहेत। भारताच्या या हल्ल्यामध्ये जैशचा म्होरक्या मसूद अझर मेला की जिवंत याविषयीची उत्सुकता आहे। भावलपूर मधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त झालेलं आहे आणि याच मुख्यालयामध्ये मसूद अझर हा देखील राहत होता। 15,000 एकरवर हे त्याचं मुख्यालय होतं। याच ठिकाणी अतिरेक्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं। तिथे अनेक दहशतवादी त्यांचाही खात्मा झाल्याची माहिती मिळते। जैशचा म्होरक्या मसूद अझर मेला की जिवंत याकडे आपलं देखील लक्ष असेल। मात्र हा मसूद अझर बहालपूर मधला हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहतोय, ही काही दृश्य आपण इथे पाहतो की 4 मिसाईल या ठिकाणी डागण्यात आली होती आणि इथे पूर्ण आता खंडर झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे हे जैशचं पूर्णतः मुख्यालय। कशा प्रकारे या ठिकाणी आता हे उद्ध्वस्त झालेली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। भावलपूर मधील हल्ल्याची ही नवीन दृश्य, या ठिकाणाहून काही मृत दहशतवाद्यांचे डेड बॉडीज जे आहेत त्या काढण्यात आलेल्या होत्या, त्याही आपण पाहिल्या होत्या आणि भावलपूर मधल्या हल्ल्याची ही नवीन दृश्य आपल्या समोर आली आहेत। हे जैशचं मुख्यालय मसूद अझर याचं घर देखील या ठिकाणी होतं। याच मुख्यालयामध्ये तो राहत होता। याच ठिकाणी 4 हल्ले मिसाईल करण्यात आले आणि त्याचं हे मुख्यालय पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। तो मरकज सुभान अल्लाह असा संपूर्ण परिसर, 15 एकरचा हा परिसर, जैशचं मुख्यालय मसूद अझर इथेच राहायचा आणि या संपूर्ण हल्ल्यानंतर या मरकज सुभान अल्लाहची ही अशी उद्ध्वस्त अवस्था झालेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं आणि आता मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर हे मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। कशा प्रकारे मोठं नुकसान या संपूर्ण मुख्यालयाचं जैशच्या झालेलं आहे ते या दृश्यांमध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहता येत आहे। मात्र एक प्रश्न या सगळ्यानंतर आपल्या सगळ्या तमाम भारतीयांसमोर आहे, तो म्हणजे मसूद अझर ठार झालाय का? सगळ्या भारतीयांचं लक्ष या उत्तराकडे असणार आहे। संसद हल्ल्यावरचा कट ज्याने रचला, पुलवामा हल्ल्याचा कट ज्याने रचला तो हा मसूद अझर।